नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। त्यामध्ये घरकुल योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना 2025 तर वेगवेगळे बदल करण्यात आले आहेत। पहिलेच जे 10 नियम आहेत त्याच्यामध्ये अजूनही 3 नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत। तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आणि इथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजजी चौहान यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की ती काय माहिती आहे ते 2 मिनिटात आपण समजून घेऊया। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, कारण घरकुल योजनेमध्ये मोठे 3 बदल करण्यात आले आहे व ते लाभदायक आहे। जे अर्ज करणार आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच हे फायद्याचं असणार आहे। त्यामुळे नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊयात। और सर्वे में सुन लो, 3 चीजें और बदली हमने। नंबर 1, पहले एक नियम था कि जिसकी आमदनी 10,000 से ज्यादा हो हर महीना उसको मकान नहीं मिलेगा। अब एक तरफ हम कह रहे लखपति दीदी बनो और दूसरी तरफ यह हालत है कि मकान नहीं मिलेगा। तो मेरी बहनों, अब ये तय किया कि 10,000 नहीं 15,000 रुपया महीना तक भी आमदनी होगी तो मकान दिया जाएगा, उसका नाम भी लिखा जाएगा। दूसरा एक नियम और था कि जिनके पास मोटरसाइकिल स्कूटर होंगे उनको मकान नहीं मिलेगा, 2 व्हीलर, वो गरीब नहीं है। अब तो यह मजदूरी करने भी मोटरसाइकिल पे जाते हैं, सही बात है कि नहीं? अरे जोर से बताओ ना। तो उनका मोटरसाइकिल वालों का छोड़ो, इनके मकान बनने दो, ठीक है ना? तो उनके मकान भी बनेंगे। और तीसरी बात और, 2.5 एकड़ तक सिंचित जमीन और 5 एकड़ तक असिंचित जमीन वाले किसानों के भी मकान बनाए जाएंगे। अब कहां ज्यादा बची, 1.5 एकड़, 2 एकड़, 2.5 एकड़, मुश्किल से गुजारा चल रहा है। ये 3 बड़े परिवर्तन किए हैं। आता आपण जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहेत की 3 बदल आहेत। त्यामध्ये पहिला बदल म्हणजे 10,000 रुपयावरून 15,000 रुपयापर्यंत महिना उत्पन्न असेल तरी अशाही लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। पहिले जे 10,000 रुपयावरून फक्त 10,000 रुपयापर्यंत जे ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनाच होते, पण आता त्यामध्ये बदल करून 15,000 रुपयापर्यंत महिना उत्पन्न असेल तरी अशा लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। दुसरा बदल महत्त्वाचा म्हणजे स्कूटर किंवा मोटरसायकल तुमच्याकडे असेल नावावरती तरी सुद्धा अशा लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। व तिसरा व महत्त्वाचा जो बदल आहे तो म्हणजे 2.5 एकर सिंचनाखालील जमीन, 5 एकर असंचित कोरडावाहू जमीन ज्यांच्या नावा असेल त्यांना सुद्धा आता लाभ मिळणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, जे फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे व ते शिवराजजी चौहान यांनी स्वतः सांगितलेले आहे की ही मोठी 3 बदल करण्यात आलेले आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। धन्यवाद।